Welcome all of you. In last lecture we are studied about carbohydrates, classification of carbohydrates, then preparation methods of carbohydrates and Fischer projection formula for the glucose and the evidences which shows straight line structure for the glucose. Glucose contains free aldehyde group, that is it contains CHO functional group, that is aldehyde functional group. Since it contains aldehyde functional group, it must gives the reaction those shown by common aldehyde, that is reaction with ammonium hydroxide, reaction with hydroxylamine NH2OH जी आपण aldehyde चॅप्टर मध्ये बघितली, aldehydes, ketones and carboxylic acid. Reaction with SCN, that is hydrogen cyanide. Then reaction with acetylating agent CS3CO twice O, that is acetic anhydride. Then reaction with derivatives of ammonia, that is hydrazine, 2,4-dinitro hydrazine, etc. Glucose shows some reaction, those shows straight line structure for the glucose, but some reactions are not shown by the glucose, like reaction with sodium bisulfite NaHSO3, then reaction with 2,4-dinitro phenylhydrazine, then also reaction with hydroxylamine when it forms a glucose pentaacetate, म्हणजे ॲसिटिक अनहायड्राइड सोबत जर रिॲक्शन झाली तर ग्लुकोजचे 5ही OH ग्रुप हे ॲसिटेट तयार करतात, CH2O C डबल बॉन्ड O CS3 आणि हे 4th टाइम्स. मग हा जर CHO फ्री आल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल आणि त्याची रिॲक्शन हायड्रॉक्झिलामाइन सोबत जर झाली तर यांना ऑक्झाईम डेरिव्हेटिव्ह दिला पाहिजे, म्हणजे यातला ऑक्सिजन आणि यातला 2 हे हायड्रोजन आणि इथं तयार होईल डबल बॉन्ड NOH. परंतु असं कंपाऊंड तयार होत नाही. याचा अर्थ हा जो CHO ग्रुप आहे हा CHO ग्रुप फ्री CHO ग्रुप नाही आहे, म्हणजेच ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे सायक्लिक असलं पाहिजे. And that cyclic structure of the glucose is shown in Haworth projection formula. Conversion of Fischer projection formula into Haworth projection formula. Fischer projection formula for glucose CHO OH H H OH OH H OH H, at last CHOOH CH2OH, that is primary alcohol. When second last OH group is at the right side is known as dextrorotatory, and glucose is a dextrorotatory compound. Glucose, and when it forms a cyclic structure, this cyclic structure is like a pyron ring, hence known as glucopyranose. ज्यावेळेस तो सायक्लिक स्ट्रक्चर तयार करतो ते सायक्लिक स्ट्रक्चर हे पायरॅनोज सारखं दिसतं. हिट्रो सायक्लिक कंपाऊंड तयार होतं, एक त्यामध्ये हिट्रो ॲटम तयार होतो. आता हे हिट्रो सायक्लिक कंपाऊंड कुठं तयार होतं तर यात हा ॲनोमेरिक कार्बन, हा जो CHOचा कार्बन आहे याला म्हणतात ॲनोमेरिक कार्बन, आणि हा ॲनोमेरिक कार्बन आणि हा सेकंड लास्ट म्हणजे 5th कार्बन ॲटमचा ऑक्सिजन
यामध्ये सायकल तयार होते, बॉन्डिंग तयार होते. डबल बॉन्ड ओ एच COH H CHOH COH H CH. आता इथं काय होतं, हा जो लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हा इथं बॉन्डिंग तयार करतो कार्बोनिल कार्बनला, आणि इलेक्ट्रॉन्स कुठं जातात, तो ऑक्सिजनकडे, आणि हा ऑक्सिजन ह्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. This is cyclic structure in Fischer projection formula. D plus glucopyranose in Fischer projection formula. आता हे स्ट्रक्चर आपल्याला हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे. तर हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये स्ट्रक्चर कसं होईल, इथं काय, हे ऑक्सिजन ॲटम OH H OH H OH H H and CH2OH. When OH group at the up side, ही कोणती साईड आहे, अप साईड ऑफ द रिंग. आता ही रिंग आपण अशी फ्लॅट कन्सिडर केली, रिंग फ्लॅट असेल आणि हे ग्रुप अशा प्रकारे असेल, एक वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला, हे वरच्या बाजूला आणि हे खाली, हे रिंगच्या खालच्या बाजूला, अशी फ्लॅट आपण रिंग कन्सिडर केली. तर OH ग्रुप अप साईड असेल तर याला बीटा ॲनोमर असं म्हटलं जातं. बीटा प्लस ग्लुकोपायरेनोज. बीटा प्लस ग्लुकोपायरेनोज. देन अल्फा स्ट्रक्चर, अल्फा ॲनोमर. बाकी ग्रुप जसेचे तसे, फक्त आपण काय करणार आहे, हा जो OH आहे हा डाऊन साईडला लिहिणार आहे, डाऊन साईड. OH H OH H OH H H and CH2OH. This is alpha D plus ग्लुकोपायरेनोज. हा सुद्धा D, डेक्स्ट्रोरोटेटरी. आता डेक्स्ट्रोरोटेटरी, लिव्हरोटेटरी आपण आणखी एका एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करणार. ग्लुकोपायरेनोज. अल्फा डी ग्लुकोपायरेनोज. आता हे जे स्ट्रक्चर आहे, अल्फा डी ग्लुकोपायरेनोज, त्यानंतर हे काय आहे, बीटा डी ग्लुकोपायरेनोज आणि हे अल्फा डी ग्लुकोपायरेनोज. आता हे स्ट्रक्चर हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यावरून हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला कसा ट्रान्सफॉर्म करता येईल हे आपण बघणार आहोत. CH2OH. आता इथं काय केलं आपण, हा जो C डबल बॉन्ड OH हो की नाही, याचं रूपांतर कशात केलं, OH मध्ये, आणि हा हायड्रोजन इथं अटॅच केला, आणि हा जो ऑक्सिजन आहे यानं काय केलं, रिंग स्ट्रक्चर आपण तयार केलं अशा प्रकारे. आता हा जो ॲनोमेरिक कार्बन ॲटम आहे,
ॲनोमॅरिक हा फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. फिफ्थ कार्बनचा हा रिंगसाठी इन्व्हॉल्व झाला. आता हा जो ॲनोमॅरिक कार्बन ॲटम आहे याचा OH एक वेळ राईट साईडला आणि एक वेळ लेफ्ट साईडला आपण लिहिणार आहे. बाकी ग्रुप जसेची तसे लिहिणार. आता हा जो OH आहे हा OH ह्या साईडला आणि H ह्या साईडला. आता ह्याचं रूपांतर हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये करत असताना हे जे राईट साईडचे जे ग्रुप आहे, राईट साईड हे सगळे कुठं जाऊ द्यायचे आपल्याला, डाऊन साईडला जाऊ द्यायचे. राईट साईडचे ग्रुप डाऊन साईडला आणि लेफ्ट साईडचे ग्रुप अप साईडला. लेफ्ट साईडला जे आहे ते आपल्याला अप साईडला लिहायचे. तर डाऊन साईडला ज्यावेळेस OH ग्रुप असेल त्याला काय म्हणणार आपण, अल्फा. अल्फा डी, डी ड्यू टू सेकंड लास्ट OH ग्रुप ॲट दी राईट साईड. हा जो सेकंड लास्ट म्हणजे हा सिक्स्थ आहे आणि हा फिफ्थचा OH ग्रुप जर राईट साईडला असेल तर त्यावेळेस त्याला डेक्स्ट्रोरोटेटरी असं म्हणतात. ग्लुकोपायरेनोज. आणि हा बीटा डी प्लस ग्लुकोपायरेनोज. आता हे झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हे स्ट्रक्चर आपल्याला हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे. आता सुरुवातीला आपण अल्फा स्ट्रक्चर लिहिणार आहोत. अल्फा स्ट्रक्चर आता काय सांगितलं मी, जे राईट साईडला ग्रुप आहे हे कुठं लिहायचे, तर हे जे हेक्झागोनल रिंग आहे ही समजा आपण फ्लॅट कन्सिडर केली तर ह्याच्या खालच्या साईडला. आता हा ॲनोमॅरिक कार्बन ॲटम, हा फर्स्ट कार्बन ॲटम, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा असणार सिक्स्थ. तर ह्या ॲनोमेरिकला हा OH खाली H वरती. इथं हा राईट साईडला असल्यामुळे OH खाली H वरती. आता इथं H खाली OH वरती, ह्याला OH खाली H वरती आणि ह्याच्यासाठी हा H खाली आणि हा CH2OH वरती. आता फक्त इथं चेंज आहे. हा जरी इथं लेफ्ट साईडला आहे तरी सुद्धा याला कुठे घेतो आपण, खाली घेतो आणि CH2OH वरती लिहितो. आता ते का लिहायचं ते पुढच्या स्ट्रक्चरमध्ये सांगते. आता इथं यात फक्त एवढाच चेंज करायचा, हा OH वरती घ्यायचा आणि H खाली घ्यायचा. बाकी जसं तसं, कारण हा OH का वरती घेतला खाली, म्हणजे हे जे लेफ्ट साईडचं आहे आणि हे राईट साईड. राईट साईड कुठे लिहिली आपण, डाऊन साईडला लिहिली आणि लेफ्ट साईड अप साईडला लिहिली. HCH2OH. फक्त ॲनोमेरिक कार्बन ॲटमचा OH ग्रुप आपण फक्त चेंज केला. हे झालं अल्फा डी प्लस ग्लुकोपायरेनोज. स्ट्रक्चर लाईक पायरन रिंग. ह्या रिंगसारखं हेक्झागोनलमध्ये हिट्रोसायक्लिक हेक्झागोनल स्ट्रक्चर आहे. आणि हे बीटा डी प्लस ग्लुकोपायरेनोज. आता आपल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे डायरेक्ट स्ट्रक्चर दिलेले. स्ट्रक्चर व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा
रिंग स्ट्रक्चरचाच परंतु फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा जो सेकंड लास्ट कार्बन ॲटम आहे त्याचा ऑक्सिजननं इथं रिंग तयार केलेली आणि जो डबल बॉन्ड ओ होता त्याचं रूपांतर OH मध्ये झालं. आता अल्फामध्ये OH आपण राईट साईडला लिहिला आणि बीटा स्ट्रक्चरमध्ये OH ग्रुप आपण लेफ्ट साईडला लिहिला. आणि तेच हवर्त प्रोजेक्शन करत असताना जे राईट साईडचे ग्रुप आहे हे सगळे आपण रिंगच्या खालच्या साईडला लिहिले आणि लेफ्ट साईडचे ग्रुप आहे ते रिंगच्या वरच्या बाजूला लिहिले. आता हा फक्त जो H आहे हा H लेफ्टला असूनही तो खाली का लिहिला तर ह्याचं एक आपण स्ट्रक्चर बघू. त्यालाच म्हणतात कन्व्हर्जन ऑफ फिशर प्रोजेक्शन इनटू हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. एक स्ट्रक्चर काढू आपण. COH H OHH HOH OHH OHH and CH2OH. हे काय झालं अल्फा स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर काढत असताना आपल्याला इथं काय दाखवायचं हा ॲनोमेरिक कार्बन ॲटम दाखवला. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा बघा. आता इथं काय आहे म्हणजे हे स्ट्रक्चर पूर्वी असं होतं C डबल बॉन्ड O H COH H CHOH COHH COHH and CH2OH. आता हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. हा फर्स्ट कार्बन ॲटम काढला आपण. इथं काय आहे सेकंडला OH खाली H वर, थर्डला काय आहे H खाली OH वरती. इथं हा राईट साईडला म्हणून खाली, लेफ्ट साईडला म्हणून वरती. हा सुद्धा राईट साईडला म्हणून खाली, लेफ्ट साईडला म्हणून वरती आणि हा CH2OH आपण असा लिहिला. आता इथं काय करायचं तर हा जो 3, 4, 5 फिफ्थ कार्बन ॲटम आहे याला एक आपण अँटी क्लॉकवाईजनं रोटेशन देणार आहे. आता अँटी क्लॉकवाईजनं रोटेशन दिल्यानंतर हा काय होणार हा खाली येईल, हा पुढे येईल आणि हा वरती जाईल. हो की नाही. हा जो OH ग्रुप आहे हा इथे येईल, याची जागा इथे येईल आणि याची जागा इथे येईल. हा H खाली, त्यानंतर CH2OH आणि इथं आला हा OH. बाकी ग्रुप जसेची तसे HOH CHOH CHOH आणि हा C डबल बॉन्ड OH आणि हा काय करतो इथं अटॅक करतो आणि हा C डबल बॉन्ड Oचं रूपांतर OH ग्रुपमध्ये होतं. आणि इथं तयार होणार ही रिंग, हा H आणि हा OH. एकच लक्षात ठेवायचं राईट साईडला जे ग्रुप्स आहे राईट साईडचे ग्रुप सगळे आपल्याला डाऊन साईडला लिहायचे आणि लेफ्ट साईडचे अप साईडला लिहायचे. झालं हे काय झालं अल्फा, कारण हा OH खाली आला. आणि हे जर बीटा स्ट्रक्चर करायचं असेल तर OH वरती लिहायचा आणि H खाली लिहायचा. झालं बीटा स्ट्रक्चर. Then Haworth projection formula for fructose. आता फ्रुक्टोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा येईल.
CH2OH, C डबल बॉन्ड O, CHOH. थर्ड कार्बन जसा ग्लुकोजमध्ये असतो त्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर खाली असतं. COHH, COH, H and CH2OH. आता हे स्ट्रक्चर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता ह्याचं स्ट्रक्चर रिंग स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा. आता हा C डबल बॉन्ड O आहे, याचं रूपांतर OH मध्ये होईल आणि हा असेल CH2OH. CH2OH. बाकी ग्रुप जसेचे तसे. CH2OH. आणि हे तयार झालं याचं रिंग स्ट्रक्चर अशा प्रकारे. हा सेकंड लास्ट कार्बन ॲटम आणि इथं फर्स्ट कार्बन ॲटम आणि सेकंड लास्टचा ऑक्सिजन. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे फ्युरॅनोजसाठी फ्युरॅन रिंग सारखं दिसतं. ते हेक्झागोनल होतं, हे पेंटागोनल स्ट्रक्चर तयार झालं. पेंटागोनल म्हणजे 1 2 3 4 आणि हा फिफ्थ ऑक्सिजन म्हणजे रिंगमध्ये एवढेच आहे. पेंटागोनल. हा CH2OH जरी कार्बन येतं हा साईडला आहे, हा जरी कार्बन येतं साईडला आहे. म्हणजे रिंगमध्ये फक्त 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. तसं पायरन रिंगमध्ये पायरन रिंगमध्ये 5 कार्बन आहे आणि 6वा काय आहे तर ऑक्सिजन. आता हे स्ट्रक्चर आपल्याला अल्फा आणि बीटा रिंग स्ट्रक्चरमध्ये काढायचं. OH आपण खाली लिहिला. CH2OH हा ॲनोमेरिक कार्बन ॲटम 3 and 4th. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, त्यानंतर हा थर्ड कार्बन, हा HOH, हा फोर्थ OH H आणि हा H खाली आणि हा CH2OH वरती. इथं सुद्धा एक वेळ आपल्याला रोटेशन द्यायचं आहे. हा OH खाली म्हणून हा झाला अल्फा. देन D निगेटिव्ह कॉन्फिगरेशन फ्रुक्टोफ्युरॅनोज. हे निगेटिव्ह रोटेशन दाखवतो म्हणून मायनस. आणि OH ग्रुप हा राईट साईडला असल्यामुळे डेक्स्ट्रो रोटेटरी. हा सुद्धा कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी. जो सेकंड लास्ट कार्बन ॲटम आहे त्याचा OH ग्रुप हा राईट साईडला म्हणून डेक्स्ट्रो रोटेटरी. OH CH2OH HOH OHH आणि H CH2OH. आता बाकीचे ग्रुप जसेचे तसे, फक्त चेंज काय केला, हा OH एक वेळ खाली ठेवला, त्याला अल्फा ॲनोमर असं म्हटलं. आणि ज्यावेळेस तो OH वरती असेल त्याला बीटा ॲनोमर असं म्हटलं आहे. बीटा D मायनस फ्रुक्टोफ्युरॅनोज. फ्रुक्टोफ्युरॅनोज रिंग. आता रिंग कन्व्हर्जन आपल्याला कसं दाखवता येईल बघा. आता हा ॲनोमेरिक कार्बन ॲटम C डबल बॉन्ड O, हा CH2OH, त्यानंतर हा सेकंड, हा H आणि OH
OH H, त्यानंतर हा इथं काय आहे, हे लेफ्ट साईडला आहे म्हणून हा कुठं येईल, वरती येईल. हा CH2OH खाली आणि हा OH खालच्या बाजूला आणि हा CH2OH. इथेही काय केलं आपण, एक वेळ लेफ्ट साईडनं रोटेशन केलं. रोटेशन केल्यामुळे हा OH इथं आला, हा वरती गेला आणि H खाली आला. स्ट्रक्चर कसं तयार होईल, हा OH H CH2OH, हो की नाही. याला आपण रोटेशन केलं, इथं CH2OH आला, हायड्रोजन खाली गेला, OH ह्या साईडला आला. बाकी ग्रुप जसेच तसे. CH2OH. आता हा जो आहे इथं अटॅक करणार, याचं रूपांतर OH मध्ये होणार. आता ही तयार झाली पेंटागोनल रिंग. आता पेंटागोनल रिंगमध्ये इथं जर OH खाली लिहिला तर CH2OH आपल्याला वरती लिहायचा, बाकी ग्रुप जसेचे तसे लिहायचे. झालं. आता इथं OH खाली म्हणून हे काय झालं, अल्फा. आणि इथं जर OH वर लिहिला आपण आणि CH2OH खाली लिहिला तर हे होईल बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. अतिशय सोपं स्ट्रक्चर आहे. पुन्हा एक वेळ आपण दोन्ही स्ट्रक्चर काढू. स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज in Fischer, in Haworth. Structure of fructose in Fischer projection, in Haworth projection. आता Fischer projection formula CHO COHH HOH OHH OHH CH2OH. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ह्याचे 2 ॲनोमर्स. इथं ऑक्सिजन लिहायला विसरायचं नाही, एक ऑक्सिजन लिहायचा, हा OH खाली लिहायचा एक वेळ आणि हे बाकीचे जसेचे तसे ग्रुप. हा अल्फा आयसो आणि हा बीटा. बीटा ॲनोमर. त्यानंतर फ्रुक्टोजचं C+O CHOH. आता हा जो खालचा भाग आहे हे एवढा, हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये सारखाच आहे, फक्त हा COH ऐवजी तिथं C+O आहे, CH2OH. आता हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. याचा हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला असा पेंटागोनल रिंगचा होतो. आता इथं अल्फा दाखवायचं, OH खाली दाखवायचा आणि हा CH2OH आणि इकडे एक CH2OH. अल्फामध्ये दोन्ही कसे वरच्या साईडला आहे H. त्यानंतर H OH H OH. ओके. आणि इथं हा वरती दाखवायचा CH2OH H OH OH H आणि हा H
CH2OH. हे झाले फिशन अँड हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर ग्लुकोज अँड फ्रुक्टोज.